राहणार आणि म्हणून मुंबई आणि MMR या क्षेत्रामध्ये 1 लाख गिरणी कामगारांना घर देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे। आपण पाहत आहात पवन न्यूज। मुख्यमंत्र्यांनी पण गिरणी कामगारांची जी बैठक आम्ही लावली होती, गिरणी कामगारांचा मोर्चा होता, त्याला सामोरे जाण्याचं काम त्यांनी केलं, त्यांनी वेळ दिलं आणि म्हणून आज मला अपेक्षा आहे की त्या गिरणी कामगारांच्या बाबतीत धोरण आपण नेमकं काय करणार आणि मुंबईमध्येच घरं आणि मुंबईच्या लागत असलेली घरं ह्याच्याबद्दलचा निर्णय होणं गरजेचं आहे। नाहीर यांनी मगाशी 2-3 मुद्दे मांडले। एक तर मिल कामगारांच्या बद्दल आपण बैठक घेतली। पहिल्यांदा मला वाटतं ती बैठक आपली चांगली झाली आणि त्या बैठकीच्या माध्यमातून आपण त्यांना जे कुठे लांब कुठे पाठवत होतो त्यांचा तो काय क्लेम रद्द होणार होता तोही आपण कलम रद्द करून टाकलं, ज्याला ऑप्शनल ठेवलं। बरोबर ना, ज्याला इच्छा असेल त्यांनी घ्यावं, नाहीतर त्याचा हक्क अबाधित राहणार आणि म्हणून मुंबई आणि MMR या क्षेत्रामध्ये 1 लाख गिरणी कामगारांना घर देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे। त्या पद्धतीने मी नगर विकास विभागाचे आसिम गुप्ता आणि माडाचे अधिकारी, SRAचे अधिकारी या सगळ्यांना सांगितलं, जे प्रकल्प आता सुरू आहेत त्यांना आपण जादाचा FSI देता येतो का? 2000 घरं आहेत तिथे आणखी 500 वाढवू शकतो का? मुंबईमध्ये 3000 घरं असतील आणखी तिथे 700 वाढवू शकतो का? त्याचबरोबर ज्या मिलच्या जमिनी आहेत त्या ठिकाणी आपल्याला त्या योजनेत देखील प्रकल्पामध्ये त्यांना वाढीव FSI देऊन त्यांना वाढीव घरं आपल्याला त्या ठिकाणी बांधता येतात का, हे देखील आपण तो निर्णय घेतलेला आहे। आणि म्हणून जेवढे प्रकल्प आहेत क्लस्टरमध्ये देखील, SRAच्या प्रकल्पांमध्ये देखील ज्या पुनर्विकास प्रकल्प आहेत सचिनजी, त्या सर्व पुनर्विकास प्रकल्पांमध्ये आज आपण घरं जेवढी आपल्याला जास्तीची उपलब्ध करून घेता येतील तेवढी, कारण या गिरणी कामगारांच्या जीवावर मुंबई आहे। बाळासाहेब नेहमी सांगायचे, गिरणी कामगारांच्या मागे उभं राहा, आणि म्हणून गिरणी कामगारांना घरं देण्याची भूमिका सरकारने घेतली।